रात्री अवैध वाळूचा ट्रकसह 15,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। बुलढाणा शहरात अवैध वाळू वाहतूक सुरू असून 3 सप्टेंबर रोजी शहरातील HDFC चौकात गस्तीवर असलेल्या LCB पोलिसांनी 2 ब्रास अवैध वाळूसह एक ट्रक असा एकूण 15,20,000 रुपयांचा मुद्देमालाच्या जप्तीची कारवाई करण्यात आली। आकाश रमेश सोखंडे, मयूर रमेश उज्जैनकर दोघे राहणार मलकापूर असे आरोपीची नावे आहेत। महसूल यंत्रणा व पोलीस विभाग कितीही दक्ष असला तरी शहरात रात्री अवैध वाळू वाहतूक धडाक्यात सुरू आहे। वाळू माफिया कुणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने शहरातील HDFC चौकात 3 सप्टेंबर रोजी गस्त घालत असताना 1:35 नाकाबंदी केली असता एका MH28BB 4974 क्रमांकाच्या लेलँड ट्रकमध्ये अंदाजे 20,000 रुपयाची 2 ब्रास वाळू आढळून आली। चालकाकडे परवाना नव्हता, त्यामुळे चालकाने ट्रक मालकाविरुद्ध 302(2) BNS सहकलम 21(2) खनिज अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। सदर कारवाई ASI ओमप्रकाश सावडे, ASI राजकुमार राजपूत, SC दिगंबर कपाटे, गजानन दराडे, जगदेव टेकाडे, PC दीपक वायाळ गळकर, चालक राहुल बोर्डे यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।